रामकृष्ण हरी नर्मदे हर. संकल्प पूजा झालेली आहे आणि आता आपण परिक्रमेसाठी निघतोय. बघा या ठिकाणाहून आदि गुरु श्री शंकराचार्यांची मूर्ती दिसतीये. नागर घाटावर आहोत आता सध्या आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नागर घाटाच्या थोडस पुढे आल्यानंतर या बाबाजींनी आणि त्या सद्गृहस्थांनी चहा, बालभोग, केळी आणि बिस्किट अशी आम्हाला या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. अशीच नर्मदा मैया काळजी घेत घेत आपल्याला पूर्ण परिक्रमा पूर्ण करून घेईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज सकाळपासून काही न खाता पिता आपण संकल्प करायला आलो होतो घाटावरती. संकल्प केल्यानंतर परत पाठीमागे जाता येत नाही. संकल्प केल्यावरती स्वतःच्या पैशांनी खाता येत नाही असे नियम गुरुजींनी त्या ठिकाणी संकल्प घेताना आपल्याला सांगितले. भूक तर लागली होती, काय खायला भेटेल काय नाही माहित नव्हतं. ताकद अंगातली पूर्ण संपली होती. हा पहिलाच अनुभव आलेला आहे की नर्मदा मैयानी या ठिकाणी पाठीमाग दाखवलेल्या पद्धतीने 2 सेवेकरी या ठिकाणी उभे केले होते. ते या ठिकाणचे नाहीयेत, ते बंगालवरनं या ठिकाणी 15 ते 20 दिवसासाठी फक्त परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. नर्मदा मैयाने आपल्याला सोय करून दिलेली आहे. अशीच सोय नर्मदा मैया आपली सर्व ठिकाणी करणार आहे. काही ठिकाणी परीक्षा घेईल, काही ठिकाणी अडचणी आणेल, काही ठिकाणी काही शिकायला देईल. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या बरोबर घडणार आहेत. हा मौनी आश्रम. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. बघा हे समोर ओंकारेश्वर मंदिर दिसते आपल्याला. माधांदा पर्वत आहे आणि या रस्त्याने आता आपण असं खाली जाणार आहोत. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण जाणार आहोत. हा एक नवीन ब्रिज या ठिकाणी बनवलेला आहे मानधाता पर्वतावरती कनेक्टिव्हिटी करण्यासाठी. या अगोदर ही कनेक्टिव्हिटी नव्हती, आता हा नवीन ब्रिज झालेला आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गोमुख घाटापासून साधारण 1 किलोमीटर आपण चालत इथपर्यंत आलेलो आहे. आता इथपर्यंत हा जो चांगला रस्ता होता आपला, जो सिमेंटचा डांबरी असा काही रस्ता मिश्र लागला आपल्याला, तो रस्ता संपतोय आणि आता या ठिकाणापासून आपल्याला आता हा मैयाच्या किनाऱ्याने हा आता आपल्याला कच्चा रस्ता लागणार आहे. तर आता इथून आपला कच्च्या रस्त्याचा प्रवास सुरुवात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्या उजव्या बाजूला नर्मदा मैया आणि या ठिकाणी डाव्या बाजूला सातपुडा पर्वतरांग. असं या सगळ्याच्या मध्यभागातून आनंद घेत घेत आपण हा प्रवास चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बजरंगबली बघा सर्व ठिकाणी. आणि अशा या रस्त्यातून वाट शोधत आपण चालत चाललेलो आहोत. खर तर पाऊल वाट कुठंतरी या माथ्यावरती असेल, पण आता ते आपल्याला सापडत नाही. आपण चालत जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी बघा हा समोर जो दिसतोय तो कावेरी नर्मदाचा संगम आहे आणि याचाच अर्थ या ठिकाणी मानधाता पर्वत संपलेला आहे. याच्या पलीकडून कावेरी नदी आहे आणि अलीकडची जी आपल्याला दिसतीये ही बघा ही नर्मदा मैया आहे. बघा ह्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण अशा या रस्त्याने चाललो होतो. किनाऱ्याने पण वरती सुद्धा या झाडीमधून रस्ता आहे. बघा काही जण तिथून चालत जाताना दिसलेले आहेत. नर्मदा मैयाने आपल्याला संकेत दिलाय की वरून रस्ता आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.
या ठिकाणाहून आपण चालत चाललो होतो आणि आपल्याला या रस्त्यावर येण्यासाठी आवाज आला की रस्ता इकडून आहे, म्हणून आता आपण या पाऊल वाटेने या सातपुडा पर्वतरांगेच्या शेजारून 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 असं या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात चालत. राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, नर्मदे हर. या ठिकाणी बघा राहण्यासाठी कोणीतरी साधू संत आहेत. कृष्ण हरी नर्मदे हर. असं आपण जंगलातून पायी पायी चाललेलो आहे. आता मार्ग दाखवणारा कोणीच नाही आपल्याला, पण हे बघा अशा ठिकाणी झाडांना काहीतरी खुणा लावलेल्या असतात की हाच आपला मार्ग आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे मार्ग शोधत शोधत आपण ह्या सातपुडा पर्वत रांगेतून मैयाच्या किनाऱ्यावरनं चालत 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 परिक्रमेचा आनंद घेत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ह्या आपण पाठीमागच्या रस्त्याने आलोय, पण इथं बघितलं तर एक रस्ता इकडे गेलेला आहे पाऊलवाट, आणि एक पाऊलवाट इकडे गेलेली आहे. नर्मदा मैया आपल्या उजव्या हातालाच असणार आहे, त्याच्यामुळे आपण उजव्या हातालाच वळूयात, बघूयात पुढे काय होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे जे आपण उजव्या हाताला वळालोय ते आपलं बरोबर आहे असं वाटतंय का, कारण या ठिकाणी बघा या झाडाला एक रिबीन लावलेली दिसते आपल्याला. ही खूण आहे आपल्याला मैयाची, की आपल्याला असं चालत जायचंय. नर्मदे हर. बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सातपुडा पर्वत रांगेतून वाट शोधत शोधत चालत चालत इथपर्यंत आलोय, आणि या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन बघा, किती सुंदर असं मनमोहक दर्शन आपल्याला झालेलं आहे. पलीकडे आहे तो विंध्य पर्वत आहे, आणि आता आपण उभे आहोत तो सातपुडा पर्वत आहे. आणि आपल्याला आता हा रस्ता असा खाली उतरत 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 त्या खालच्या रस्त्याला जाऊन भेटायचंय, आणि पुन्हा आपली वाटचाल चालू करायची. नर्मदे हर. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम विशत्स पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाला मिळणारा हा प्रवाह आहे बघा, आणि हा आता आपल्याला क्रॉस करून जायचंय. अशा प्रकारे ही नर्मदा मैयाला मिळणारी उपनदी आहे, ही क्रॉस करून आपण आलेलो आहे. आता पुन्हा एकदा आपला हा पाठीमागे दिसतोय तो मार्ग हे बघा, हा जो दिसतोय तो आपला मार्ग, हा धरून आपल्याला चालत 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 निघायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा ही नर्मदा मैया आहे, आणि आपण आता जी नर्मदा मैयाला मिळणारी उपनदी आहे, नाव माहित नाही या नदीचं, ती क्रॉस करून आपण या ठिकाणून आलेलो आहे. पाठीमागूनही परिक्रमावासी येत आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण जी गवळण मागाशी म्हणत होतो, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, त्यातील एक कडवं आहे बघा. गोधन चारित आनंदे नाचत करू काला दैवात, गोधन चारित आनंदे नाचत करू काला दैवात, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. गोधने तर नाही येत, पण या ठिकाणी पशुधन तर आहे कोणाचं तरी, ते आनंदाने या ठिकाणी चरत चाललेलं आहे. त्यांना चारणारा या ठिकाणी कुठेतरी असेलच. चला जाऊयात. नर्मदे हर. महाराज मजा येते ना? मजा येते, मजा. हा, अप्रतिम अनुभव आहे, अप्रतिम.
रामकृष्णारी नर्मदे हर. पुन्हा एकदा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापासून आपण थोडस आतमध्ये सातपुडा पर्वत रांगेत आलेलो आहोत आणि या सापडलेल्या वाटेने आपण जातोय. पुढे मागे सर्व ठिकाणी परिक्रमावासी आहेत बघा. हा असा रस्ता आहे, तुझा परिक्रमावासी येता येते. नर्मदे हर. वदंबुली नदीन मीन दिव्य संप्रदायकम कलोमलोग भार हारी सर्व तीर्थ नायकम सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्र वाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. बघा या रस्त्याने इथून आलोय. वरती आश्रमात जायचा एक रस्ता आहे, पण या ठिकाणाहून एक रस्ता आहे बारीक. हॅलो, कडेकडे जाऊ दे ना. कडेकडे रोड आहे इधर. कडेकडेनी नर्मदा नदीच्या जायला एक रस्ता आहे. त्या रस्त्याने आपल्याला समोर जो झेंडा दिसतोय त्या झेंडापाशी हनुमान मंदिर आहे, तिथं जायचंय आपल्याला. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. जय श्रीराम. रामकृष्णारी नर्मदे हर. आता या ठिकाणी आपण पोहोचलोय बघा. निसर्गरम्य असं दृश्य आहे आणि या ठिकाणी हा जो झेंडा दिसतोय त्याच्या खाली हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या हनुमानाच्या मंदिरापाशी सेवेसाठी वानर सेना संपूर्ण तयार आहे. नर्मदा पुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे की नर्मदा मैयाचा प्रवाह ज्यावेळेस भगवान श्री शंकरांनी नर्मदा मैयाला या पृथ्वीवरती यायला सांगितलं, त्यावेळेस नर्मदा मैया म्हणाली की माझा वेग एवढा असणार आहे की या पृथ्वीवरील कोणताही पर्वत तो वेग झेलू शकणार नाही. तर या ठिकाणी बघा, हे सातपुडा पर्वत रांगेतले काही दगड आपल्याला दिसत आहेत. कशा प्रकारे भेदून नर्मदा मैया वाहत गेलेली आहे बघा. त्यावरून आपल्याला कळतंय की नर्मदा पुराणामध्ये जे सांगितलंय त्यात 100% तथ्य आहे. या ठिकाणी आपण हनुमानाचं दर्शन घेतलंय आणि हा मार्ग आहे, आपल्याला जायचंय. वरती मौनी बाबांचा आश्रम आहे, तर तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आता रामकृष्णारी नर्मदे हर. मौनी बाबा गुफा आश्रमाची कमान लागलेली या ठिकाणी. इथून चालत चालत आश्रमात जायचंय. रामकृष्णारी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर सातपुडा पर्वत रांगेमध्ये या ठिकाणी मौनी बाबांचा आश्रम लागलेला आहे आम्हाला. ओंकारेश्वर पासून साधारण 4 ते 5 किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी मौनी बाबा आश्रम लागलेला आहे. हे दत्तात्रय प्रभूंचं स्थान आहे. तर या ठिकाणी जे परिक्रमावासी येतात त्यांना भोजन प्रसादी बालभोग ज्या ज्या वेळेस जे येतील त्या पद्धतीने या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा केली जाते. त्याचबरोबर या आश्रमामध्ये या ठिकाणी गौशाला आहे. या आश्रमामध्ये बघा खूप छान अशी गौशाळा आहे. यामध्ये सर्व काही गीरवान आहे. गौमाता सुद्धा गीर आहे, शंभू सुद्धा गीर आहेत. या ठिकाणी या पर्वताला जे काही हिरवा चारा येतो ते खाण्यासाठी ह्यांना दुपारपर्यंत सोडलं जातं बाहेर आणि त्यानंतर संध्याकाळी भुसा अशा प्रकारचं खाद्यांना दिलं जातं. सुंदर अशी गौशाळा या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. या मौनी बाबा आश्रमामध्ये दत्तात्रय भक्त असतात. तर या ठिकाणी आता सध्या महंत आहेत श्री आनंदगिरीजी महाराज आहेत आणि अगोदर याची स्थापना जी झाली होती त्यावेळेस परमपूज्य ब्रह्मलीन महंत अशोकगिरीजी महाराजांनी याची स्थापना केली होती. या ठिकाणी खूप सुंदर अशी सेवा केली जाते. परिक्रमावासी जे येतात त्यांची रोज कितीही परिक्रमावासी आले या ठिकाणी तर या ठिकाणी त्यांची
आदरातिथ्याने विचारपूस करून सर्व गोष्टींची सुख सुविधा देऊन ह्या ठिकाणाहून त्यांना पुढे पाठवलं जातं. सुंदर असा आश्रम आहे हा. रोज किती परिक्रमावासी येणार आहेत काही काउंट नसतो यांच्याकडे, पण तरीही कितीही परिक्रमावासी आले तरी त्यांना बालभोग, भोजन प्रसादी जे काही देता येईल त्या पद्धतीने त्यांची सेवा करून या ठिकाणाहून पुढं, किंवा जर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी आले तर या ठिकाणी तुमची राहण्याची सुद्धा, विश्रामाची सुद्धा सोय या ठिकाणी केली जाते. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. या ठिकाणी मौनी बाबा आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेऊन थोडा विश्राम करून आपण आपल्या पुढच्या परिक्रमेसाठी वाटचाल करण्यासाठी निघालेलो आहोत. ठीक आहे. अशी नर्मदा मैया आणि आता परिक्रमेसाठी आपली ही पाऊलवाट. आता एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावी वाटली. या ठिकाणी परिक्रमावासी आले होते, भोजन प्रसादी झाली आणि काही भोजन प्रसादी झाल्यानंतर काही परिक्रमावासींनी चाय प्रसादी मिळेल का असं विचारलं, तर चाय प्रसादी तयार नसतानाही त्यांनी लगेच आदराने सांगितलं की हाँ आपके लिए मैं बना देता हूं. म्हणजे किती मनाने मनोभावाने सेवा ते करतात बघा. या ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह थोडासा पलीकडून आहे. आपण ज्या ठिकाणी रस्ता दिसतोय त्या ठिकाणाहून चालत चाललेलो आहोत. पण या ठिकाणी बघा हे एक उंच असं झाड आहे. या झाडाला नर्मदा मैयाच्या प्रवाहामध्ये जे काही ओढण्या वगैरे टाकलेल्या असतात त्या या झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन अडकल्यात. म्हणजे विचार करा की पाऊस काळामध्ये या ठिकाणी किती पाणी असत असेल. आणि आता जर आपण या रस्त्याने जाऊ शकतोय तर पाऊस काळामध्ये परिक्रमावासियांना किती लांबून जावं लागेल. नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. मौनी बाबांच्या आश्रमातून आपण भोजन प्रसादी घेऊन पुढे आलेलो आहे. त्या आश्रमामध्ये एक गोष्ट शिकायला मिळाली. माणसाला ज्या गोष्टीमध्ये रस असेल ती गोष्ट माणसाने केली पाहिजे. माणसाला जर संसारात रस असेल संसार करा, भौतिक सुखामध्ये रस असेल भौतिक सुखामध्ये रमा, पण ज्या ठिकाणी आनंद येतोय त्या ठिकाणी रमा. उगच भौतिक सुखाच्या पाठीमागे लागू नका. ते भौतिक सुख मिळाल्यानंतर आनंद मिळेलच याची शाश्वती नाही. तुमच्यासाठीचा खरा आनंद कशात आहे ते बघा. हे शिकायला मिळालं होतं. कारण त्या ठिकाणी जे सेवक होते, जे गुरुवर्य होते, त्यांनी काही थोडंफार मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनानुसार हाच मतितार्थ होता, हा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. बघा ही नर्मदा मैया. या ठिकाणाहून आपल्याला मौनी बाबाच्या आश्रमातून पुढे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अर्धा ते पाऊण किलोमीटरवरती हे मंदिर लागतंय. आता आपण ते बघूयात कशाचं मंदिर आहे. असा रस्ता इकडे जायला. रामकृष्णारी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण चालत आलोय बघा. मौनी बाबांच्या आश्रमापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जय अंबे माता मंदिर लागतं. या मंदिरामध्ये छोटासा आश्रम आहे. या आश्रमामध्ये परिक्रमावासियांसाठी आसन लावायची व्यवस्था आहे. त्याचबरोबर बालभोग, भोजन प्रसादी इत्यादी गोष्टी या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी सदावर्त असतं. आपल्याला स्वतःच्या हाताने भोजन प्रसादी बनवून किंवा बालभोग बनवून या ठिकाणी खावा लागतो. आतमधून तुम्हाला आश्रम दाखवतो.